हॅलो माय डिअर स्टुडंट्स. नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. आज आपण रवींद्रनाथ टागोरांची लिव्ह दिस चॅन्टिंग अँड सिंगिंग ही कविता मराठीमध्ये अभ्यासणार आहोत. ही कविता पुणे विद्यापीठाच्या FYBAच्या सेमिस्टर 1च्या सिलेबसमध्ये आहे आणि FYBAच्या कंपल्सरी इंग्लिशच्या पुस्तकाचं टायटल आहे लिटररी ग्लीम. ह्याच्यामध्ये सेमिस्टर 1मध्ये ही कविता समाविष्ट आहे. चला तर आता आपण कवितेकडे वळूया. रवींद्रनाथ टागोर टायटलमध्येच, कवितेच्या शीर्षकामध्येच आपल्याला असं सांगतायत की लिव्ह धिस चॅन्टिंग अँड सिंगिंग. लिव्ह म्हणजे सोडून देणे, चॅन्टिंग म्हणजे जप करणे, जपमाळ ओढणे किंवा मंत्र म्हणणे, आणि सिंगिंग म्हणजे देवाची भजनं म्हणणे. म्हणजे आपण देवाची प्राप्ती करून घेण्याकरता किंवा देवापर्यंत पोहोचण्याकरता ज्या मार्गांचा अवलंब करतो किंवा देवाला आपण जेथे शोधतो, आपण दररोज जप करतो, मंत्र म्हणतो, भजन म्हणतो आणि विविध प्रकारे आपण देवाला प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतो. तर इथे रवींद्रनाथ टागोर असं सांगतायत की देव आपल्याला या सर्व मार्गांनी भेटणार नाही आहे किंवा मिळणार नाही आहे. तर त्याकरता तुम्ही हे सगळं जपजाप्य मंत्र हे सगळं सोडून द्या, लिव्ह करा. मी डॉक्टर अर्चना पंडित. चला तर आता आपण कवितेच्या मुख्य भागाकडे वळूया. लिव्ह धिस चॅन्टिंग अँड सिंगिंग ही रवींद्रनाथ टागोर यांची कविता आहे. रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म 1861 साली झाला आणि त्यांचा मृत्यू 1941 साली झाला. ही कविता त्यांच्या गीतांजली या काव्यसंग्रहातील आहे. गीतांजली या काव्यसंग्रहामध्ये एकूण 103 कविता आहेत आणि लिव्ह धिस चॅन्टिंग आणि सिंगिंग ही कविता त्यांच्या काव्यसंग्रहातील 11वी कविता आहे. या काव्यसंग्रहामध्ये ज्या कविता समाविष्ट आहेत त्यांचे मुख्य विषय हे देवाची भक्ती, मानव आणि देवामधील नाते, मानवाचे असलेले या विश्वाशी असलेले नाते आणि विविध प्रकारे आपण देव कुठे शोधू शकतो याबद्दल, तसेच प्रेम आणि विविध प्रकारच्या व्हॅल्यूज, पवित्र आपली जी मूल्य असतात त्यांच्याबद्दल या काव्यसंग्रहामध्ये त्यांनी चर्चा केलेली आहे किंवा त्यांच्या या 103 कवितांचे मुख्यत्वे करून विषय हे आहेत. रवींद्रनाथ टागोर हे इंग्लिश लिटरेचरमधील भारतामधील एकमेव असे व्यक्ती आहेत की ज्यांना नोबेल प्राइजने सन्मानित केलं गेलं. त्यांच्या गीतांजली या काव्यसंग्रहासाठी 1913 साली त्यांना हा नोबेल पुरस्कार मिळाला होता. रवींद्रनाथ टागोर हे व्हर्सेटाईल पर्सनॅलिटी आहेत, म्हणजेच अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेत. ते नुसतेच कवी नव्हते तर त्यांनी नाटकंही लिहिलेली आहेत. ते कादंबरीकार देखील होते. त्यांनी लघुकथाही लिहिलेल्या आहेत. तसेच तुम्हाला सगळ्यांना परिचित आहे ते एज्युकेशनिस्ट पण होते आणि रिफॉर्मर पण होते. ते शिक्षणतज्ज्ञ होते. ते एक प्रकारचे क्रांतिकारी विचारवादी होते. त्यांनी एक नवीन प्रकारचं स्कूल, ज्या शाळेमध्ये मुलं ही निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहून शिक्षणाचा आस्वाद घेतील, अशा प्रकारच्या शांतिनिकेतन ह्या शाळेची त्यांनी स्थापना केलेली आहे. त्यामुळे त्यांना व्हर्सेटाईल पर्सनॅलिटी किंवा अष्टपैलू व्यक्तिमत्व असंही म्हणलं जातं. ते उत्तम चित्रकार देखील होते आणि तसेच म्युझिशियन देखील होते. रवींद्र म्युझिक ही एक म्युझिकची एक वेगळी शाखा आहे. तर अशा प्रकारे अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाची एक कविता आज आपण अभ्यासणार आहोत. ते बायलिंग्वल रायटर होते. त्यांनी या गीतांजली या काव्यसंग्रहातल्या कविता यापूर्वी बेंगॉली भाषेमध्ये लिहिलेल्या होत्या. बायलिंग्वल रायटर आपण कोणाला म्हणतो, तर जे 2 भाषांमध्ये उत्तम प्रकारे लिहू शकतात त्यांना आपण बायलिंग्वल रायटर असे संबोधतो.
तर त्यांनी ह्या कविता प्रथम बेंगॉली या भाषेमध्ये लिहिल्या आणि नंतर त्यांनी त्या कविता इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलेल्या आहेत, अनुवादित केलेल्या आहेत. आणि त्यामुळे त्यांना बायलिंग्वल रायटर असं म्हणलं जातं. आज आपण जी कविता अभ्यासणार आहोत त्या कवितेचा मुख्य विषय मी मगाशी सांगितल्याप्रमाणे गॉड इज नॉट इनसाइड द टेम्पल, गॉड रिसाइड्स इन हार्डवर्किंग पीपल. देव हा देवळात नसून देव हा कष्टकऱ्यांमध्ये आहे, असा एक महान विचार रवींद्रनाथ टागोर यांनी या कवितेमध्ये मांडलेला आहे. आता आपण ही कविता अभ्यासूया. लिव्ह धिस चॅन्टिंग अँड सिंगिंग अँड टेलिंग ऑफ बिड्स. मगाशी म्हणल्याप्रमाणे ते आपल्याला सांगतायत की आपल्या भारतीय धर्मामध्ये देवापर्यंत पोहोचण्याचे जे काही मार्ग सांगितलेले आहेत त्याच्यातले महत्त्वाचे मार्ग आहेत मंत्र म्हणणे, जपजाप्य करणे आणि देवाची भजनं म्हणणे. टेलिंग ऑफ बिड्स. बिड्स म्हणजे जी माळ असते, जपमाळ असते आणि आपण सांगतो की आपण एवढा जप केलेला आहे, एवढ्या नावांचा जप केलेला आहे, तर ते म्हणतायत की हे सगळं करणं तुम्ही सोडून द्या. तुम्ही जपमाळ ओढणं सोडून द्या, तुम्ही मंत्र म्हणणं सोडून द्या, तुम्ही भजनं म्हणणं सोडून द्या, कारण हे देवापर्यंत पोचण्याचे मार्ग नक्कीच नव्हेत. Whom does thou worship in this lonely dark corner of a temple? तुम्ही देवाला कुठे शोधता? तर लोनली डार्क कॉर्नर्स ऑफ अ टेम्पल. देवळामध्ये आतमध्ये जो अंधार आहे त्या अंधारामध्ये तुम्ही देवाला शोधत असता. पूर्वीच्या काळी दिवे नव्हते. इथे ती उपमा पण वापरलेली आहे की त्यामुळे देखील अंधार आहे आणि इथे एक उपमा देखील वापरलेली आहे की देवाच्या देवळातच अंधार आहे तर तो आपल्याला काय प्रकाश दाखवणार. तर अशा दोन्हीही प्रकारे ते सांगू इच्छितात की देवाच्या देवळामध्ये तुम्ही देवाला शोधू नका. तर देव कुठे असतो? तर देव असतो कष्टकऱ्यांच्यामध्ये, असं रवींद्रनाथ टागोर यांचं म्हणणं आहे. तुम्ही जेव्हा देवाची पूजा करण्यासाठी जाता, वर्शिप करण्यासाठी जाता आणि त्याला तुम्ही देवळाच्या आतमधल्या गाभाऱ्यामध्ये, एकाकी गाभाऱ्यामध्ये, जिकडे डार्कनेस आहे, जिकडे अंधार आहे, तिकडे तुम्ही त्याला शोधत असता आणि त्या देवळाचे दरवाजे जे आहेत, डोअर्स ऑल शट, आणि त्या देवळाचे दरवाजे जे आहेत ते बंद आहेत आणि तुम्ही तिथे आतमध्ये जाऊन देवाला शोधत आहात, तर अशा ठिकाणी देव तुम्हाला नक्कीच भेटणार नाही किंवा तो तुम्हाला सापडणारही नाही. ओपन दाइन आईज. तुमचे डोळे उघडा आणि पहा. तुमचे डोळे उघडा आणि पहा. गॉड इज नॉट बिफोर दी. जेव्हा तुम्ही देवळामध्ये जाल, जेव्हा तुम्ही डोळे उघडून पाहाल आणि तुम्हाला असं लक्षात येईल की अरे, हा देव खरंच आपल्यासमोर या देवळामध्ये नाही आहे. इथे काही त्यांनी जुन्या इंग्लिशमधले शब्द वापरलेले आहेत, जसे दाऊ आहे, दी आहे किंवा दाईन आहे. हे आजच्या मॉडर्न इंग्लिशमध्ये त्याला आपण यू किंवा युवर असे म्हणतो. दाऊ आणि दी म्हणजे यू आणि दाईन म्हणजे युवर. तर आता देव देवळात नाही आहे, तुम्ही त्याला देवळात शोधण्याचा प्रयत्न करू नका असं सांगून झाल्यानंतर, किंवा तुम्हाला तो जपजाप्य करून भेटणार नाही आहे असं सांगून झाल्यानंतर मग देव कुठे आहे? तर रवींद्रनाथ टागोर पुढच्या कडव्यामध्ये आपल्याला असं सांगतात, ही इज देअर व्हेअर द टिलर इज टिलिंग द हार्ड ग्राउंड. देव कोठे आहे? तर तो टिलरमध्ये आहे, जो लँड टिलिंगचं काम करत आहे, जो जमिनीची मशागत करत आहे. टिलिंग करणे म्हणजे जमिनीची मशागत करणे. थोडक्यात तो शेतकरी आहे. टिलर म्हणजे तुम्ही इथं त्याचा फार्मर, शेतकरी असा अर्थ घेऊ शकता. तर तुम्हाला शेतकरी जिथे शेतामध्ये कष्टाचं काम करत आहे, अन्नधान्य पिकवण्याचं काम करत आहे, अशा ठिकाणी देव तुम्हाला नक्कीच सापडेल. ती जमीन अतिशय कठीण आहे आणि तरी देखील त्याने आपले कष्ट करण्याचं सोडलेलं नाही. अशा ठिकाणी त्या व्यक्तीमध्ये आपल्याला देव, त्या शेतकऱ्यामध्ये आपल्याला देव नक्कीच सापडेल.
अँड व्हेअर द पाथमेकर इज ब्रेकिंग स्टोन्स. आणि जेथे रस्ता तयार करणारा जो व्यक्ती आहे, पाथमेकर जो आहे, जो कठीण असे खडक किंवा दगड फोडण्याचं काम करून उन्हातानामध्ये, पावसामध्ये, थंडीमध्ये कुठल्याही ऋतूची पर्वा न करता शेतकरी आणि हे जे पाथमेकर आहेत, रस्ते बनवणारे जे कष्टकरी आहेत, ते आपल्या सर्वांच्या सुखसोयीसाठी काम करत असतात. शेतकरी आपल्याला अन्नधान्य पुरवण्याचं, आपली पोटाची भूक भागवण्याचं काम करतो. तर हा जो रस्ता तयार करणारा व्यक्ती आहे, तो स्वतः बऱ्याच वेळेला जखमी होतो हे दगड फोडताना, परंतु तो आपल्यासाठी सुकर असा मार्ग निर्माण करतो. तर अशा लोकांच्यामध्ये देव नक्कीच सापडेल. ही इज विथ देम इन सन अँड इन शॉवर. आता इथं एच कॅपिटल आहे माझ्या मित्रांनो. तर इथं देव, ही म्हणजे इथे देव. देव नक्की ह्या कष्टकऱ्यांच्यामध्ये आहे. तो नक्कीच त्यांच्यासोबत आहे. तो नक्कीच त्यांना मदत करत आहे. इन सन अँड शॉवर म्हणजे सर्व ऋतूंमध्ये. सन अँड शॉवर म्हणजे उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये. उन्हातानामध्ये, पावसामध्ये ही जी व्यक्ती काम करत आहेत त्यांच्यासोबत देव नक्की आहे. अँड हिज गारमेंट इज कव्हर्ड विथ डस्ट. जो शेतकरी आहे, जो कष्टकरी आहे, जो रस्ता बनवणारा आहे, त्याचे कपडे काही स्वच्छ, नीटनेटके किंवा विदाऊट डाग पडलेले असे असणार नाहीत. तर त्यांच्या कपड्यांवर हे त्यांच्या घामाचे डाग आहेत, बाहेरच्या मातीचे डाग पडलेले आहेत, परंतु देव अशाच व्यक्तींच्या सोबत असतो की ज्यांचे कपडे धुळीने माखलेले आहेत. पुट ऑफ दाय होली मॅन्टल अँड इव्हन लाईक हिम कम डाऊन ऑन द डस्टी सॉईल. इथे रवींद्रनाथ टागोर लोकांना असे सांगू इच्छित आहेत की तुम्ही देखील तुमचे जे काही होली मॅन्टल आहेत, तुमचे जे काही पूजा करण्याच्या वेळेस घालण्याचे जे काही तुमचे पवित्र असे कपडे आहेत, ते तुम्ही, किंवा प्रार्थना म्हणण्याच्या वेळेला घालण्याचे तुमचे जे काही पवित्र कपडे आहेत, ते तुम्ही बाजूला ठेवा. आणि तुम्ही देखील या शेतकऱ्यांसारखे, या कष्टकऱ्यांसारखे कष्टाची कामं करायला या मातीमध्ये या. देव तुम्हाला नक्कीच सापडेल. म्हणजे तुम्ही पवित्र वस्त्र नेसून जर का तुम्ही देवाची आराधना करत बसलात तर देव तुम्हाला क्वचितच सापडेल. परंतु तुम्ही जर का या कष्टकऱ्यांप्रमाणे या मातीमध्ये आपल्या जीवाची तसेच उन्हातानाची कुठल्याही ऋतूची पर्वा न करता इतरांसाठी तुम्ही झटलात, तुमचा घाम सांडलात, तर नक्कीच तुम्हाला देव भेटणार आहे. Deliverance, where is the deliverance to be found? Our Master himself had joyfully taken upon him the bonds of creation. He is bound with us all forever. Come out of thy meditations and live. Come out of thy meditations and leave aside thy flowers and incense. What harm is there if thy clothes become tattered and stained? Meet him and stand by him in toil and in sweat of thy brow. तर इथे शेवटच्या स्टांझामध्ये, शेवटच्या कडव्यामध्ये ते आपल्याला असं सांगू इच्छित आहेत, कम आउट ऑफ दाय मेडिटेशन. देवाकडे पोहोचण्याचे विविध मार्ग जे आपल्या भारतीय धर्मामध्ये सांगितलेले आहेत, हिंदू धर्मामध्ये सांगितलेले आहेत, त्याच्यामध्ये तुमच्या ध्यानधारणेमधून, मेडिटेशनमधून तुम्ही बाहेर या. देवाला कशाचीही गरज नाही. देवाला तुमच्या फुलांची गरज नाही. देवाला तुमच्या इन्सेन्स स्टिक्सची गरज नाही. धूपची गरज नाही किंवा उदबत्तीची देखील गरज नाही. देवाला ऑफरिंग्सची कुठल्याही प्रकारे गरज नाही. प्रसादाची गरज नाही किंवा तुम्ही दिलेल्या उंची वस्तूंची, गिफ्टची देखील देवाला गरज नाही. आपण देवाला जाताना वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू घेऊन जातो. परंतु इथे रवींद्रनाथ टागोर असे सांगू इच्छितात की देवाला ह्या असल्या कुठल्याही प्रकारच्या वस्तूंची गरज नाही, कारण ह्या सर्व वस्तू ही त्यांचंच क्रिएशन आहेत, हे त्यांनीच बनवलेले आहेत. आणि आपण काय करतो, त्या वस्तू मी नेल्या, मी देवाला अर्पण केल्या असे आपण म्हणतो. म्हणून इथे रवींद्रनाथ टागोर सांगू इच्छितात की देवाला अशा प्रकारच्या वस्तूंची अजिबात गरज नाही. ते म्हणतात, व्हॉट हार्म इज देअर इफ दाय क्लोथ्स बिकम टॅटर्ड अँड स्टेन्ड.
जर का कष्ट करताना तुमचे कपडे फाटले, कपड्यांना डाग लागले, तर त्याच्यामध्ये काय धोका आहे? कष्ट करण्यामध्ये काय कमीपणा आहे? एखाद्या उंची आसनावर बसून तुम्ही देवाची धारणा करत आहात, देवासाठी जपजाप्य करत आहात, तर क्वचितच तुम्हाला देव भेटेल. परंतु ज्या वेळेला तुम्ही तुमच्या जीवाची पर्वा न बाळगता, कष्टाची पर्वा न बाळगता तुम्ही इतरांसाठी जेव्हा कष्ट कराल, तुम्ही मातीमध्ये उतराल, तुमच्या कष्टांनी मोती पिकवण्याचा प्रयत्न कराल, जसे शेतकरी करतो, किंवा जसा पाथमेकर रस्ता बनवण्याचा प्रयत्न करतो. रस्ता हा त्याच्या एकट्यासाठी नसतो, किंवा शेतकरी जे अन्न पिकवतो ते देखील त्याच्या एकट्यासाठी नसतं, तर तो सर्व जनतेसाठी हे दोघेजण झटत असतात. त्याच पद्धतीने तुम्ही फक्त स्वतःपुरता सेल्फिश विचार न करता, स्वार्थी विचार न करता, जर का तुम्ही इतरांसाठी झटलात, तुम्ही इतरांसाठी जर का काम केलेत, आणि ते काम करत असताना तुमचे कपडे जुने झाले, फाटले, तरी देखील त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा धोका नाही आहे, तर तुम्हाला नक्कीच अशा पद्धतीने देव भेटेल. मीट हिम अँड स्टँड बाय हिम. अशा वेळेला नक्कीच देव तुम्हाला भेटू शकतो. देव तुमच्या सोबतच असेल. इन टॉईल अँड इन स्वेट ऑफ दाय ब्रो. टॉईल म्हणजे इथे हार्डवर्क. जो नेहमी कष्टकरी असतो, जो नेहमी हार्डवर्क करत असतो, त्याच्यासोबत देव नेहमीच असतो. स्वेट म्हणजे घाम. जो घाम गाळतो, जो घाम गाळून कष्ट करतो, अशा व्यक्तीबरोबर देव नेहमीच असतो, असे रवींद्रनाथ टागोर या कवितेमध्ये पुन्हा पुन्हा आपल्याला सांगत आहेत. डेलिव्हरन्स. चौथ्या स्टांजामध्ये ते म्हणतायत, डेलिव्हरन्स, वेअर इज दिस डेलिव्हरन्स टू बी फाउंड. इथं डेलिव्हरन्स म्हणजे मोक्षाचा जो कन्सेप्ट, मोक्ष हा जो कन्सेप्ट आहे आपल्याकडे, जन्ममृत्यूचे जे फेरे आपल्याकडे मानले जातात, जी सायकल आपल्याकडे मानली जाते, तर आपल्याकडे जी देवाची आराधना केली जाते, जपजाप्य केलं जातं, मंत्र म्हणले जातात, हे बऱ्याच वेळेला आपली ह्या सर्व जन्ममृत्यूच्या फेऱ्यामधून आपली मुक्ती व्हावी याकरता हे प्रयत्न असतात. मग हा मोक्ष कुठे मिळणार आहे आपल्याला? डेलिव्हरन्स, वेअर द डेलिव्हरन्स इज टू बी फाउंड. आवर मास्टर हिमसेल्फ हॅज जॉयफुली टेकन अपॉन हिम द बॉन्ड्स ऑफ क्रिएशन. इथं ते म्हणतायत की आपला जो मास्टर आहे, म्हणजे ही जी पृथ्वी आहे, ह्याचं निर्माण हे सर्व ह्या देवानेच केलेलं आहे. या युनिव्हर्सचं, या सर्व या जगाची निर्मिती, जो निर्मिती करणारा आहे, त्याने या जगाची जी निर्मिती केलेली आहे त्याच्यामध्ये त्याने आनंद मानलेला आहे. आवर मास्टर हिमसेल्फ हॅज जॉयफुली टेकन अपॉन हिम द बॉन्ड्स ऑफ क्रिएशन. त्याचा आपल्याशी अतूट असं नातं आहे. तो आपल्याशी बांधला गेलेला आहे. एका अनामिक बंधनाने तो आपल्याशी बांधला गेलेला आहे. तो आपली काळजी करत आहे, तो आपली केअर करत आहे, आणि तो ती आनंदाने करत आहे. ज्याप्रमाणे आपले आईवडील जे आपले जन्मदात्रे असतात, ते आपली काळजी घेतात, शेवटपर्यंत ते आपल्या सुखदुःखांचे वाटेकरी असतात, त्याच पद्धतीने हा जो आपला या जगन्निर्माता आहे, जगद नियंत्रता आहे, तो देखील आपली काळजी करणार आहे. ही इज बाउंड विथ अस ऑल फॉर एव्हर. तो आपल्याशी बांधला गेलेला आहे. परंतु तुम्ही त्याला कुठे शोधू नका? तुम्ही त्याला देवळाच्या आतमध्ये शोधू नका, तर तुम्ही त्याला कष्टकऱ्यांमध्ये शोधा. तुम्ही त्याला स्वतःच्या कष्टांमध्ये शोधा. तुम्ही स्वतः कष्ट करा, स्वतः घाम गाळा, स्वतः जमिनीवर उतरा, स्वतः शेतामध्ये काम करा, रस्त्यांवर काम करा, आणि देव तुम्हाला नक्कीच सापडेल. तर माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मला असं वाटतंय की एक खूप साधा पण असा खूप महत्त्वाचा मेसेज आपल्याला रवींद्रनाथ टागोर यांनी या कवितेमध्ये दिलेला आहे की देव देवळाच्या बंदिस्त दरवाजाच्या आतमध्ये नसून देव हा नेहमी कष्टकऱ्यांच्या सोबत असतो. देव हा नेहमी कष्टकऱ्यांच्या कष्टामध्ये असतो, आणि त्यामुळे आपण देखील सर्वांनी कष्ट करण्यास न घाबरता जर का आपल्या ध्येयांचा पाठपुरावा केला, घाम गाळला, तर देव नक्कीच आपल्यासोबत असेल आणि आपली नक्कीच ध्येयपूर्ती होईल. धन्यवाद.